आपण जेव्हा आधी बोललो होतो ना, तेव्हा मला ना तुझ्या बोलण्यातनं एक गोष्ट जाणवली होती, की तू ना कल्चरली खूप रूटेड आहेस किंवा तू तुझा ना फॅमिलीकडे, तुझ्या आयुष्याकडे नो डाऊट काम करावं, पण या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा एकदम इक्वली कल आहे म्हणतो ना आपण, की पर्सनल प्रोफेशनल बॅलन्स हा करता आलाच पाहिजे आणि यू आर डुईंग दॅट सो वेल. मला सांग, कसा करतेस तू मॅनेज पर्सनल प्रोफेशनल बॅलन्स? वेळ देणं सगळ्या गोष्टींना स्पेसिफिक. म्हणजे आता अगदीच तुला आत्ताचं उदाहरण सांगायचं गेलं की बाबा मला रविवार हवा असतो, कारण मला माझ्या आठवड्याचं सगळं सामान भरायचं असतं, मला मार्केटमध्ये जायचं असतं, मुलाची कामं असतात, त्याची शाळा सुरू, मग त्याच्यासाठी एक दिवस पाहिजे. आणि ना ह्या गोष्टी मी मी असं म्हणेन, अगदी करिअरच्या सुरुवातीला मी अलका कुबल त्यांच्याबरोबर फिल्म केली होती मराठा बटालियन. तेव्हा त्यांना ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करताना लिलया मॅनेज करत होत्या, 2 मुली. आणि आज बघ ना, एक मुलगी पायलट आहे, दुसरी डॉक्टर आहे, डॉक्टर किती आहे. छान आहे. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स करता आला पाहिजे. तर माझ्यासाठी ह्यासाठी त्या आयडियल होत्या, की त्यावेळी अगदी टॉपला सुद्धा होत्या आणि घरही तितक्याच पोटतिडकीने सांभाळत होत्या. सो आपण म्हणतो ना, आणि कोकणातल्या होत्या. ओके. म्हणजे ते प्रेम विशेष आहे. आणि हे खरंच इन्स्पायरिंग आहे, कारण मी एकदा तुला, अंकुश सरांना आणि तुमच्या मुलाला सायकल घेताना बघितलं होतं दादरमध्ये. आणि माझं असं होतं की वाव, हे किती मस्त आहे. म्हणजे त्याला जर एखादी गोष्ट हवी आहे तर आपण त्याच्यासोबत गेलं पाहिजे. आणि आत्ता ना आपण आपल्या स्वप्नांच्या मागे धावताना म्हणा किंवा सगळं काय काय अचीव करायच्या नादात कुठेतरी या मुवमेंट्स मिस करतो, राईट? पण तुझ्या बाबतीमध्ये हे असं कधी घडत नसेल. जनरली नाही घडत. नाही. आणि जर कधी खूपच असं काही असेल तर मी त्याला सांगून जाते की मला या कामासाठी जाणं गरजेचं आहे, तर मी जाईन, पण मी तुला प्रॉमिस केले तर ते मी पूर्ण करेन. त्याच्यामुळे तोही आता ह्या गोष्टींना असा ना खूप लिलया, ठीक आहे म्हणजे मम्मा सांगते किंवा काही आहे तर आपल्याला मिळणार आहे ती गोष्ट, किंवा आपल्याला ही करायची आहे, त्यामुळे तो करतो.